तर मंडळी आता आम्ही चाललो वेदांत टाटा। खरं तर ही एक फक्त भेट होती, एक प्रेमाची भेट द्यायला आलो होतो। धावपळीत का होईना, सगळ्यांना माहिती माझी तब्येत बरी नाहीये। टाटा टाटा कर ग भाऊ। आम्ही सगळेच आलो होतो, आई, भाच्या माझ्या और माझी मंडळी। आता आम्ही निघालोय ढवळपुरीला, तालुका पारनेर, जिथे माझ्या मोठ्या अक्काच्या सुनबाईचं माहेर आहे। आणि बघा आम्ही म्हैसगाव मार्गे मधल्या रोडने गेलो, ताराबाद, म्हैसगाव, कणकर या मार्गे आता निघालेलो आहे। बाई दोन बाई कची चाल दोन्याला दाविनी गजी बाई, चाल दोन्याला दाविनी ग, चाल दोन्याला दाविनी। आता देवाची हळद दळायचा कार्यक्रम चालू आहे। तुम्ही आताच बघितलंय किती छान देवाची गाणी म्हणत होती। तर आता आम्ही पोहोचलोय आणि खूप छान अशी वास्तुपूजा मांडलेली आहे बघा। दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, किती छान अशी पूजा मांडलेली आहे। इथे होम आहे आणि इकडच्या बाजूला सत्यनारायणाची पूजा मांडली होती, म्हणजे पूजा मांडलेली आहे। बाहेर असं छानसं अंगण आहे। घर बांधून भरपूर दिवस झालेत, पण पूजा राहिली होती त्यांची करायची, आणि मग त्यानिमित्ताने जागरण गोंधळाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता, ते आम्ही थांबू शकणार नव्हतो। तर मंडळी आता आम्ही चाललो वेदांत टाटा। खरं तर ही एक फक्त भेट होती, एक प्रेमाची भेट द्यायला आलो होतो। धावपळीत का होईना, सगळ्यांना माहिती माझी तब्येत बरी नाहीये। कार्यक्रम संध्याकाळचा आहे, पण आत्ताच तुम्ही पूजा वगैरे कशी छान मांडलेली आहे, वास्तुपूजा झालेली आहे आणि जागरणाचा कार्यक्रम संध्याकाळचा आहे। कोटमा भरल्यानंतर जागरण उभं राहतं। आणि आता मस्त कढी भात लापशी खाऊन आम्ही निघालोय। टाटा चला आता आम्ही निघालोय। टाटा टाटा कर ग भाऊ। आम्ही सगळेच आलो होतो, आई, भाच्या माझ्या और माझी। कुठून बसायचं? आपण इकडून बसलो होतो। जवळजवळ आम्हाला ढवळपुरीमधून निघायला 6 वाजले होते, आणि आता ही आली राहुरी। राहुरीमध्ये आम्ही बरोबर 8 वाजता आलेलो आहे। आणि खरं तर लवकर निघायचं होतं, रात्रीचं थांबू शकणार नव्हतो। त्यांनी खूप आग्रह केला की जागरण आहे थांबा, पण आम्ही सांगितलं की घरचे प्रॉब्लेम असल्यामुळं काय थांबू शकत नव्हतो। मग जेवण वगैरे केले, कढी भात लापशी छान असं मस्त गरमागरम जेवण केलं आणि मग निघालोय। आता उशीरच झालेला आहे, आणि आत्ता आम्ही अगदी घराजवळ आलेलो आहे। तिथं पण आम्ही मधल्या रस्त्याने चाललेलो आहे। रात्रीचा किर्र असा अंधार आहे बघा, कसं गुहेतून चालल्यासारखं वाटतंय। चौबाजूने सगळे ऊसाचे डाळिंबाचे बागा आहेत। आता अगदी घराजवळ आलोय, पण छान पाहुणचार झाला आणि
आपलं जिथं जास्त चांगले संबंध असतात तिथलं जायला टाळलं नाही पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. बरोबर की नाही मंडळी?